होतं असं की जर तुम्ही जसं लहान मुलांना पण पहिल्यापासून जर तुम्ही खूप गोड पदार्थ खायला घातलेले असतील, खीर देतात, शिरा देतात, हो. गुळतूप, साखर, लाडू ना, लहान आहे तू खाऊ शकतोय, अरे खा, तुला अजून डायबिटीज आहे, आम्हाला डायबिटीज आहे, आम्हाला खाता, असा आज्या लवकर पचेल की तुला तर गरज आहे असं करून सवय लावतात गोड खाण्याची. तर तुम्ही जर तसं केलं की पहिल्यापासून तुमच्या मुलांना साखरेचीच सवय लावलीत किंवा गोड गोड खायचीच सवय लावलीत, तर त्यांना मोठं झाल्यावर किंवा ॲज दे आर ग्रोईंग अप तर त्यांना जास्त जास्त साखर किंवा गोड पदार्थ खावंसं वाटतं, इज अन एस्टॅब्लिश्ड फॅक्ट. तर म्हणून म्हणतात की तुम्ही लहानपणापासून पण कीप अन आय की तुम्ही मुलांना साखर किती देताय असं. त्या दिवशी ना मी एक चिप्सचं पॅकेट बघितलं अँड आय एम नॉट जोकिंग. चिप्स म्हणजे आपण बटाट्याचे वेफर्स जे असतात त्याच्यात साखरेचं काम काय आहे, पण तुझं ते लेबल वाचलं तर त्याच्यात पण ऍडेड शुगर 5 ग्रॅम असतं. मी जर जाऊन गोड पदार्थ घेतेय आणि त्याच्यात साखर असणं तर ठीक आहे, ते तरी कळतंय आपल्याला की नाही की आपण शंकरपाळे घेतोय, लाडू घेतोय, बिस्किट घेतोय, हे गोड पदार्थ आहेत, तर त्याच्यात ऍडेड शुगर असणं कळतंय. पण तुम्हाला हल्ली जे सेवरी पदार्थ आहेत त्याच्यात पण शुगर असते सगळीकडे. तर त्यामुळे तुम्ही, आणि ऍडेड शुगर म्हणून मी म्हणलं ना ओमनी प्रेझेंट, कारण आपल्याला कळतही नाही. म्हणजे जर तुम्ही लक्ष नाही दिलं, तुम्ही लेबल नाही वाचलं तर तुमचं दिवसभराचं शुगर इनटेक खूप जास्त वाढू शकतं. नमस्कार, मी अमिता गद्रे. मी आदिती कुलकर्णी. तुमचं आणि आमचं सेम असतं पॉडकास्टवर आपलं स्वागत आहे. आणि नेहमीप्रमाणेच आपण आज असं वाटणारा छोटा पण खूप मोठा महत्वाचा विषय यावर चर्चा करणार आहोत. साखर. आई ग, एकदम सॉलिड मोठा एपिसोड होणार आहे आज. म्हणजे साखरेबद्दल काय विचारायचंय? माझ्या मैत्रिणींनी वजन कमी करायचं म्हणून साखर सोडली. बर. आणि ती गुळाचा चहा घेतेय. तर खरंच साखर विष आहे का? खरंच साखर विष आहे का पेक्षा, पण अर्थात तो तर आपण प्रश्न आय विल टेल यू. पण वजन कमी करायला साखर सोडून गुळाचा चहा, त्याने काही फरक पडणार आहे का? दोन्हीचंही उत्तर आहे नाही. कारण गुळ, साखर, मध, मेपल सिरप आणि काय असतात प्रकार, कोकोनट शुगर, केन शुगर, खांड किंवा खडी साखर, हे सगळे साखरेचेच प्रकार आहेत. त्यामुळे तुम्ही साखर सोडायची किंवा साखर कमी करायची म्हणून जर गुळ खायला लागलात किंवा गुळाचा चहा प्यायला लागलात किंवा खडी साखर वगैरे असं खायला लागलात तर त्यांनी काहीही उपयोग होणार नाहीये. शून्य उपयोग होणार आहे का फरक पडणार आहे? कारण इट्स ऑल द सेम, कॅलरी वाईज, न्यूट्रिशन वाईज पण सगळं सारखं असतं. एक खूप गोड गैरसमज आहे की गुळातनं आपल्याला आयर्न मिळत असतं. साधारण उदाहरण द्यायचं तर जेवढं मला असे एका कलिंगडातून आयर्न मिळतं, एक एवढूशा तुकड्यातनं जेवढ्या आयर्न मिळतं कलिंगडाच्या, तर तेवढं जर मला गुळातून हवं असेल तर मला कमीत कमी 20 किलो गुळ खावा लागेल. राईट? दॅट शूड टेल यू की गुळात काही आयर्न वगैरे किंवा धरण्यातच नाही, म्हणजे कारण खूप नेग्लिजिबल त्याच्यात आयर्न असतं. वजन कमी करायला तुम्ही साखर सोडली किंवा साखरेच्या ऐवजी गुळ हे केला, कॅलरी वाईज यू आर रिप्लेसिंग लाईक विथ लाईक. म्हणजे तुम्ही भाताच्या ऐवजी तुम्ही पोळी खाल्लीत असंच झालं की, म्हणजे तुम्ही साखर बंद करून गुळ खाल्लात, तुमचे कॅलरी इनटेक सेमच राहणार आहेत, इक्वल, अगदी एक्झॅक्टली सेम. आणि काही लोक ज्यांना गुळ ये ना के ना प्रकारे साखर ज्यांना खायचीच असते ते कसे असे छान मस्त पळवाटा काढतात किंवा शोधून काढतात कारण किंवा निमित्त की म्हणे गुळात सुक्रोज, फ्रक्टोज, की त्याच्यात त्याचं कंपोजिशन वेगळं असतं, किंवा साखरेत जे फ्रक्टोज असतं, इट्स ऑल ऑफ दीज आर टाइप्स ऑफ शुगर्स, सिम्पल शुगर्स, तर तेवढं गुळात नसतं वगैरे. ठीक आहे, मान्य आहे, त्याच्यातलं कंपोजिशन थोडंसं वर खाली आहे. म्हणजे जर आपण दूध प्यायलो तर आणि विदाऊट साय काढता असं थोडासाच फरक असतो. त्यांनी जर तुमच्या टोटल कॅलरीज मध्ये काहीच फरक नाही पडत, तर त्यामुळे तुम्ही असं यू डोंट नीड टू बी मेकिंग दीज चेंजेस ॲट ऑल. काहीच म्हणजे गुळ असो की साखर असो सगळं सारखं आहे, मेपल सिरप, मध सगळं सारखं आहे. तुमच्या शरीराला सगळं साखरेसारखंच ते त्याला प्रोसेस करतं किंवा त्यांनी जो इफेक्ट होतो. म्हणजे काहींना वाटतं की आपण जर गुळ खाल्ला किंवा मध प्यायलो म्हणजे ऐक साखरेच्या ऐवजी जर मध वापरला तर त्यांनी आपलं जे इन्सुलिन लेवल्स आहेत त्या कमी स्पाइक होतील किंवा असं, अशातलाही काही प्रकार नसतो. रिस्पॉन्स रिमेन्स द सेम.
त्यामुळे तुम्ही साखरेला विष जर धरताय किंवा साखर वैटे जर धरताय तर त्याच यांनी इन द सेम वेन गुळ पण मग तुम्ही अवॉइड केला पाहिजेत तेवढा, कारण इट्स एंड ऑफ द डे ऍडेड शुगर. गुळ असो का मध असो का मेपल सिरप असो, केन शुगर, कोकोनट शुगर, अजून पण काहीतरी. आता मला नक्कीच खात्री आहे कमेंट्स मध्ये अजून ह्याचं हे साखर खाल्ली तर चालते का असं येणार आहे. मला सांगा कमेंट मध्ये काय आहे ते, कुठले अजून नवीन साखरेचा प्रकार तुम्ही खाताय तो. बट एंड ऑफ द डे इट्स ऑल द सेम. तू आता जे म्हणाली की इन्सुलिनचं, तर असं पण म्हणतात की साखर खाल्ल्याने डायबिटीज होतं, तर ते कितपत खरं आहे? खूप लोकांना भीती असते नाही की म्हणजे आई गो मला आता साखर खायला आवडते तर मग मी नको, मी खूप गोड खाते, माझ्या आई वडिलांना पण डायबिटीज आहे तर आता मी गोड खाते तर मला डायबिटीज होईल. म्हणजे ह्याचे दोन पैलू आहेत. ह्याच्यात थोडं सत्यही दडलेलं आहे आणि थोडं खोटी भीती पण आहे. कशी सांगते, ठीक आहे. सामान्य समज आहे की जर तुम्ही गोड खाल्लत तर तुम्हाला डायबिटीज होणार आहे, असं डायरेक्ट हे नसतं कोरिलेशन. तुम्ही मी खूप साखर खाल्ली म्हणजे मला डायबिटीज होईलच असं नाही. कारण जरी मी खूप साखर खाल्ली तरी माझं बाकी सगळे पॅरामीटर्स, डायबिटीज एखाद्याला व्हायला त्याच्यात बरीच कारणं असतात. नुसतं साखर तुम्ही खाताय मग तुमची शुगर स्पाइक होते असं नाही. जर मी ॲथलीट आहे फॉर एक्झाम्पल आणि मी खूप जास्त मला फ्री शुगर्स लागतायत आणि म्हणून मी ग्लुकॉन डी किंवा ग्लुकोज असे जे प्रकार असतात तसे जर घेतेय, किंवा आपले जे हायड्रेशन जेल्स असतात ते पण साखरेवालेच असतात बरेच, तर तसं जर घेते तर त्याचा अर्थ हा नाही की मला डायबिटीज होणार आहे. पण जर तुम्ही, किंवा का महत्वाचं आहे तुम्ही साखर जी आहे त्याचं प्रमाण आटोक्यात ठेवण्याचं किंवा अवॉइड करण्याचं, कारण जर तुम्ही साखर अशी ज्यात घालत राहिलात किंवा अगदी म्हणजे असं चहा जर पिताय आणि त्याच्यात तो चमचा उभा राहीस्तोवर एवढी जर साखर तुम्ही घालून पितात ना, अगदी असा पक्का गोड चहा असं, आणि सांगतात पण नाही आम्हाला असा गोड चहा लागतो बरं का आमच्याकडे नाही, हा म्हणजे चमचा उभा राहायला पाहिजे वगैरे, मी स्वतः ऐकलेलं आहे असं. तसं जर तुम्ही करत असाल तर तुमच्या एम्प्टी कॅलरीज की म्हणजे अशा कॅलरीज किंवा असे एनर्जी सोर्सेस की ज्याच्यातनं तुम्हाला बाकी कुठल्याच प्रकारचं पोषण नाही मिळते, कुठल्याच प्रकारचे तुम्हाला न्यूट्रिएंट्स नाही मिळते, त्याचं प्रमाण खूप वाढतं. एम्प्टी कॅलरीज जेव्हा तुमच्या वाढतात तर तेव्हा तुमचं खूप पटकन तुमचे टोटल कॅलरीज पण वाढू शकतात आणि तुमचं वजन वाढू शकतं. सो कमिंग बॅक टू युअर फ्रेंड हु इज ट्राईंग टू ड्रॉप वेट बाय ड्रॉपिंग शुगर, तुम्ही साखर जेव्हा बंद करता तर तेव्हा तुम्ही तुमच्या टोटल कॅलरीज कमी करत असता. तसंच जर तुम्ही साखर खाण्याकडे जितकी खाताय साखर त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर तुमचे कॅलरिक एक्सेस होऊ शकतो, त्याने तुमचं वजन वाढू शकतं. अँड देन वजन जास्त असणं हे एक डायबिटीजसाठीचं रिस्क फॅक्टर आहे. असं म्हणजे डायरेक्ट नाही पण असं अशा पद्धतीने तुम्हाला डायबिटीज होऊ शकतो. गोड खाल्ल्याने डायबिटीज होतोच असं नाही. पण मग जे लो शुगरवाले पदार्थ असतात मग ते खाल्लेले चालतील का? हे लो शुगरवाले जे पदार्थ आहेत ना, म्हणजे आपल्याला हल्ली मार्केटमध्ये पण खूप असे लो शुगर एनर्जी बार किंवा स्नॅक बार, बिस्किट, प्रत्येक एपिसोड मध्ये बिस्किट येतं. आपण एक बिस्किटांवरच एपिसोड केला पाहिजे आता. पण एनिवे, तर लो शुगर हे जेव्हा आपल्याला लो कॅलरी लो शुगर असे प्रोडक्ट्स विकतात तर एक लक्षात घ्या की आपल्याला जेव्हा कुठलीही कंपनी कुठलाही पदार्थ विकतीये तर ते असं तर करणार नाही आहेत ना की त्यांनी तुम्हाला असं बेचव किंवा साखर काढून टाकतील किंवा वाटेल तसं लागणार की ज्याचे चविष्ट नाहीये असं पदार्थ ते विकणार नाहीत तुम्हाला. कारण मग तसं जर ते करायला गेले तर तुम्ही तो पदार्थ परत विकत घेणार नाही. कुठलाही प्रोडक्ट जेव्हा मार्केटमध्ये येतो तर तेव्हा ते समोरच्या कन्झ्युमरनी तो परत कधी घेऊ नये अशा बनवलेलाच असतो की नाही. एम हाच असतो की तुम्ही तो जास्त परत घेतला पाहिजे. मग जेव्हा तसा एम आहे आणि मग त्याच्यात तुम्ही म्हणताय की माझं प्रोडक्ट जे आहे किंवा माझं जे एनर्जी बार आहे हे लो शुगर आहे, तर मग त्या टेस्टसाठी जर तुम्ही साखर नाहीये, एनर्जी बार आहे किंवा लो शुगर चिक्की असेल फॉर एक्झाम्पल, तर ते लो शुगर चिक्कीला कम्पेन्सेट करायला तुम्हाला काहीतरी तरी त्याच्यात घालायला लागणार आहे, राईट. फ्लेवर कशात नाही येतो फूड प्रोडक्ट्स मध्ये, यू आर गेटिंग फ्लेवर फ्रॉम फॅट, शुगर्स, सॉल्ट. ह्या तीन ह्याच्यातनं तुम्हाला फ्लेवर येत असतो आपल्याला जे पॅकबंद पदार्थ मिळतात त्याच्यात. तर जेव्हा तुम्ही साखर त्याच्यातली कमी करता तर तेव्हा त्याला कम्पेन्सेट, त्या चवीला कम्पेन्सेट करायला काहीतरी जे तुम्हाला घालायला लागतं. मग खूप वेळा ते हाय फॅट असतं. सो अ लो शुगर प्रोडक्ट कॅन बी अ हाय फॅट प्रोडक्ट. अ व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ दिस इज से चॉकलेट्स. आज बाजारात जे लो शुगर चॉकलेट्स मिळतात तर त्याचं जर आपण तुलना केली विथ अ स्टँडर्ड चॉकलेट,
तर त्याच्यातलं फॅट जास्त असतं, कारण मग त्याला काहीतरी त्याची चव वाढवायला यू विल हॅव टू मेक सम चेंजेस टू इट. कारण नाही तर ते चॉकलेट सारखं किंवा परत लो शुगर असताना पण परत तुम्हाला घ्यावंसं नाही वाटणार आहे. सो याचं लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे की तुम्ही लेबल, इट ऑलवेज कम्स डाऊन टू लेबल रिडिंग. तुम्ही न्यूट्रिएंट लेबल जे आहे ते वाचा, म्हणजे मग तुम्हाला कळेल की त्याच्यात खरंच काय आहे. त्या दिवशी तर एक अजून पदार्थ मी बघितला, म्हणजे रेडी हे, आणि हल्ली बरं लो शुगर पण ज्याच्यात पॅकेटवर लिहितात इन्स्टंट डोसा मिक्स होतं, आणि त्याच्यावर त्यांनी लिहिलं होतं लो शुगर किंवा झिरो शुगर. डोसा मिक्स मध्ये झिरो शुगरच असणार आहे ना, त्याच्यात काय साखर असते एनिवे. मग जर तुमचं रेग्युलर डोसा मिक्स मध्ये जर साखर आहे तर मग बॉस क्या बना रहे हो. म्हणजे त्यामुळे असं थोडा पण आपण कॉमन सेन्स वापरण्याची पण गरज असते ॲज अ कन्झ्युमर, की सगळ्यावरच त्यांनी नुसतं लो शुगर झिरो शुगर असं लिहिलं म्हणजे ते हेल्दी नाही होत. आणि हो, हल्ली बापरे, सध्या तर मी खूपच, माझ्याकडे प्रोडक्ट्स असे येतात की हेल्दी प्रोडक्ट्स किंवा नो शुगर प्रोडक्ट्सचं आहे ना सध्या अगदी बोकाळलंय मार्केट. तर परवाच एक आलं होतं प्रोडक्ट की ज्याच्यात बिस्किटं होती का रस्क होते का काहीतरी, आणि त्याच्यावर लिहिलं होतं नो रिफाईंड शुगर. नो रिफाईंड शुगर लिहितात म्हणजे काय त्यांना म्हणायचंय की पांढरी साखर नाही घातलेले. पण आता तुम्ही विकताय कुकी किंवा लाडू आणि तुम्ही म्हणताय नो रिफाईंड शुगर, मग तो लाडू लाडवासारखा टेस्ट करायला, त्याची चव तशी लागायला तुम्ही काहीतरी घालणार आहे, मग त्याच्यात गुळ असतो. मग पॉइंट काय? शेवटी तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळ घातला तरी द शुगर रिमेन्स, राईट? गुळ पण साखरच आहे, हे लक्षात घ्यायला हवंय आपण. आणि नो रिफाईंड शुगर म्हटलं म्हणजे मग तो गुळाचा चहा किंवा गुळाचा लाडू किंवा मी घरी बनवलेला डिंकाचा लाडू आणि त्याच्यात मी गुळ घालून केला म्हणजे तो भाकरी होत नाही, तो लाडूच राहतो. हो, किंवा इव्हन केक मध्ये. हो, आयुष्यपत केक मध्ये तर खूप कॉमन आहे. ऑल बेक्स जे म्हणजे बेकरी प्रोडक्ट्स असतात त्याच्यात हल्ली सगळीकडे की म्हणजे नाही आम्ही एक तर मिलेट की रागीचा केक बनवला, काय ना ज्वारी बाजरीचे केक बनवले आणि मग त्याच्यात आम्ही नाही घरीच बनवतो, साजूक तुपात बनवतो आणि त्याच्यात गुळ घालतो. अरे तो केकच राहिला पण शेवटी, त्याच्याने काय ते, म्हणजे इट्स नॉट बिकमिंग स्पिनच सॅलड. पण मग ते जर स्वीटनर्स घातले तर जे आर्टिफिशियल स्वीटनर्स येतात ते आर्टिफिशियल स्वीटनर्स इट्स अ डिफरंट कॉन्सेप्ट ऑल टुगेदर. आर्टिफिशियल स्वीटनर्स हे झिरो कॅलरी किंवा लो कॅलरी स्वीटनर्स असतात की ज्याची चव साखरेहूनही जास्त गोड असतात. ते म्हणजे आपले जे शुगर इंडेक्स असतं, स्वीटनेस इंडेक्स असतं, तर हे सगळे आर्टिफिशियल स्वीटनर्स जे असतात ते खूप जास्त गोड असतात. साखरेच्या 10,000 पट एवढे गोड असतात असे. म्हणून ते थोडेसे घालून आपल्याला पुरतात आणि मग ते झिरो कॅलरी असतात. तर स्वीटनर्स आर अ डिफरंट थिंग. तुम्हाला जर सपोज आता जे असे चमचा उभा राईस्तोवर असं साखर इतकं गोड चहा प्यायची ज्यांना सवय आहे तर ते करू शकतात ना. दे कॅन हॅव आर्टिफिशियल स्वीटनर घाला किंवा तुम्ही स्टिवियाचा प्रयोग करा किंवा तुम्ही मग फ्रूट शुगर जरी वापरली तरी चालते. द चॅलेंजेस हेल्थ कन्सर्न येतं की जेव्हा तुम्ही कुठलंही अगेन स्वीटनर घातलेले पण जे पदार्थ असतात, हल्ली ग्रनोला बार पण येतात किंवा प्रोटीन बार्स असतात की ज्याच्यात शुगर नाहीये पण स्वीटनर आहे. ते स्वीटनरच्या गोड गोड स्वीटनेस असतं पण फॅट कंटेंट जास्त असतं किंवा इतर बरेच काही काही ॲडिटिव्ह असतात त्याच्यात की ज्याची गरज नसते असं. तर त्यामुळे तुम्ही इवन इफ यू आर युझिंग समथिंग विच हॅज अ स्वीटनर इन इट, तरी तुम्हाला बाकी त्याचा बॅलन्स पण बघायला लागतो, त्याच्यात फॅट वगैरे काय आहे ते. पण जर एखाद्याला डायबिटीज आहे आणि साखर सोडायला सांगितले किंवा तुम्ही कट डाऊन केली आहे तुमची शुगर फॉर हेल्थ रिझन्स आणि तुम्ही दिवसाचे सपोज आता ते स्वीटनरच्या गोळ्या येतात छोट्या छोट्या किंवा सॅशे येतात, तर 2-3 सॅशे तुम्ही दिवसाचे घेतले तरी काही प्रॉब्लेम काही नाही. म्हणजे त्यांनी कॅन्सर होतो किंवा असं चेहरा बधीर होतो असे जे कॉमन मिसकन्सेप्शन्स आहे तसं काही होत नाही. दॅट इज अ सेफ लिमिट. आणि मे बी आपण ॲस्पार्टेमवर एक वेगळा किंवा या स्वीटनेसवर एक वेगळा एपिसोड करू, मग त्याच्यात मग आय कॅन एक्सप्लेन की कसं हे. आणि वेअर शुगर इज कन्सर्न तर मग तुम्ही हे लक्षात ठेवा की गुळ काय साखर काय सगळं सारखंच आहे, म्हणजे इट डझंट मेक अ डिफरन्स. आपले एक फेसबुक युजर आहेत स्वाती जोशी म्हणून, त्यांनी हा प्रश्न एका वेगळ्या विषयावरती पण विचारलं होतं की संध्याकाळच्या वेळेला कधी कधी अशी ब्लड शुगर लेवल्स ड्रॉप झाल्यासारखं वाटतं किंवा असं, तर तेव्हा
साखर खाल्ल्यावर बरं वाटतं. तर म्हणजे हा काय उपाय आहे साखरेला? मग आता आपण आता जी चर्चा केली आहे, तर मग साखरेला काही दुसरा ऑल्टरनेटिव्ह आहे का? आता हा जो संध्याकाळच्या वेळेला थोडी साखर खाऊन बरं वाटतं असं, किंवा बरेच लोक जेवण झाल्यावर मग गोड खातात काहीतरी, तसं काहीतरी गोड खायची सवय असते, किंवा झोप नाही लागत तिथं उठून काहीतरी गोड खाल्लं, किंवा एखादं म्हणजे थोडी साखर खाल्ली गोड खाल्ला असं पण करतात प्रकार. तर त्याच्या मागे 2 कारणं असू शकतात. आता स्वाती जोशींचं मला माहिती नाही काय आहे, पण जर तुम्हाला डायबिटीज असेल, तर डायबिटीज किंवा मधुमेह जर तुम्हाला आहे, तर तेव्हा तुम्हाला हायपोग्लायसिमियाची रिस्क असते. तुम्ही जर तुमचं जेवण नीट बॅलन्स जेवलेलं नसाल, तर तुमचे शुगर्स डिप होऊ शकतात आणि त्यामुळे तुम्हाला असं थोडंसं असं डिझीनेस, थोडं ड्राउझीनेस, खूपच डिप झालं तर तुम्हाला म्हणजे असं प्रॉपर चक्कर आल्याकच होतं हायपोग्लायसिमियाचं. मग तेव्हा मग तुम्ही जाऊन स्वीटनर वगैरे खायची गरज नाही, तेव्हा तुम्ही थोडीशी साखरच खाल्ली पाहिजे. चूक डायबेटिक पेशंट्स करतात, मग तेव्हा जाऊन चॉकलेट खातात. चॉकलेट इज नॉट गोइंग टू हेल्प यू देन. तेव्हा तुम्ही लिटरली तो गुळाचा खडा किंवा थोडीशी साखरच खाल्ली पाहिजे, थोडीशी, म्हणजे असं मुठभर नाही, की त्याने तुमची शुगर वर येते. पण सर्वसामान्य जर तुम्हाला डायबिटीज नसेल आणि 4 वाजता तुम्ही थोडं संध्याकाळी गोड खाऊन जे बरं वाटतंय, ते का होतं? कारण तुम्ही जेवण जे आहे ते नीट नाही जेवले आहात. तुमच्या जेवणात जर प्रोटीन नाहीये, तुमचं जेवण जर नुसतं पोळी भाजी आहे, किंवा नुसतंच तुम्ही आज थोडा वरण भात खाल्ला असं जर खाताय, तर मग तेव्हा यू आर नॉट गेटिंग इनफ प्रोटीन, आणि त्यामुळे मग तुम्हाला 4-5 वाजता जी भूक लागते खरी, तर त्या भुकेच्या ऐवजी मग तुम्ही थोडंसं गोड खाता आणि मग बरं वाटतंय. कारण शरीराला गरज असते, आपल्याला भूक लागलेली असते, तेव्हा एनर्जी डिप झालेली असते, आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून मग नुसतंच थोडंसं काहीतरी खाल्ल्यासारखं केलं तर त्यामुळे ते बरं वाटतं. पण बाकी असं काही त्यांना बरं वाटतंय किंवा इट्स समथिंग दॅट आय वुड रेकमेंड अशातला भाग नाही. म्हणजे असं तुम्ही काही 4 वाजता एनर्जी कमी वाटतेय म्हणून जाऊन हे करा, साखर खा असं नाही. मुलं जसं शाळेतनं आल्यावर मग त्यांना तुम्ही सरबत देताय, किंवा उन्हातनं आल्यावर आपण जेव्हा सरबत पितो, की त्याच्यात साखर असते, मीठ असतं, अपेक्षा ही असते की त्याच्यात तुम्ही साखरेबरोबर मीठ पण थोडं घालताय, कारण ते साखर आणि मीठ जे असतं ते आपल्याला जे पाणी आहे त्याला रिटेन करून ठेवायला मदत करतं. म्हणून उन्हाळ्यात, किंवा आपण जर उन्हाळ्यातली आपली सरबत जर बघितली, कोकम सरबत काय, पन्ह काय, सगळ्यात गूळ साखर भरपूर असते आणि मीठ पण असतं त्या सगळ्यात, म्हणजे मग तुमचं हायड्रेशन जरा ऑन पॉइंट येतं. याचा अर्थ हा नाही की रोज साखरेचे चमचे म्हणजे 4-5 चमचे घालून तुम्ही सरबत प्यायला सुरू करा, अजिबात नाही. कारण आपण जर तुम्ही कॉमनली जे सगळे आपण ज्या पद्धतीचं काम करतो, किंवा घरातच बसून असतो, किंवा ऑफिसमध्ये एसी मध्येच बसून असतो, तर अशा याच्यात आपल्याला काही अशा ऍडिशनल एनर्जी वगैरेची काही गरज नसते. अमिता, मी ना एक टेड टॉक ऐकला, त्याच्यात त्यांनी म्हटलं शुगर इज अडिक्टिव्ह, तर ते कितपत खरं आहे? हे शुगर इज अडिक्टिव्ह हा प्रकार जो आहे ना, ते एक स्टडी झाली होती की ज्याच्यात त्यांनी उंदरांना एका सेटला साखर दिली, दुसऱ्या सेटला कोकेन दिलं, आणि मग त्याचा निष्कर्ष हा होता की त्या ज्या उंदरांना साखर दिली होती तर त्यांच्यात जास्त अडिक्टिव्ह म्हणजे साखरेसाठी ते जास्त मेहनत करत होते, कोकेनपेक्षा पण जास्त साखरेकडे जाण्याचा हे करत होते प्रयत्न, किंवा मिळवण्याचा प्रयत्न. ही एक स्टडी झाली होती. 6-7 उंदीर ह्याच्यात 6 उंदीर त्याच्यात असा स्टडी होती ती. त्यानंतर परत हे कधी पुन्हा कुठे रेप्लिकेट नाही झालंय कुठल्या स्टडीज. पण आणि जेव्हा फूड अडिक्शन स्केल्स किंवा स्टडीज जेव्हा होतात, तर तेव्हा इट्स नॉट जस्ट अबाउट शुगर. म्हणजे आपण अडिक्शन जेव्हा म्हणतो, तर अडिक्शन इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स सिनारिओ की ज्याच्यात तुम्ही त्या अडिक्शनसाठी किंवा तो पदार्थ मिळवण्यासाठी तुम्ही कुठल्याही थराला जाता. बरोबर. म्हणजे तुम्ही घरदार विकून हे करता. तसं साखरेसाठी कोणी करत नाही. त्यामुळे असं ऍब्सोल्यूट स्टेटमेंट करणं की साखर ही कोकेन सारखी किंवा कुठल्या ड्रग्स सारखी अडिक्टिव्ह आहे, हे चूक आहे. पण होतं असं की जर तुम्ही जसं लहान मुलांना पण पहिल्यापासून जर तुम्ही खूप गोड पदार्थ खायला घातलेले असतील, खीर देतात, शिरा देतात, गुळतूप, साखर, लाडू, लहान आहे तू खाऊ शकतोय, अरे खा, तुला अजून डायबिटीज नाही, आम्हाला डायबिटीज आहे, आम्हाला खाता, असा आज्या लवकर पचेल, की तुला तर गरज आहे, असं करून सवय लावतात गोड खाण्याची.
तर तुम्ही जर तसं केलं की पहिल्यापासून तुमच्या मुलांना साखरेचीच सवय लावलीत किंवा गोड गोड खायचीच सवय लावलीत, तर त्यांना मोठं झाल्यावर किंवा ॲज दे आर ग्रोईंग अप तर त्यांना जास्त जास्त साखर किंवा गोड पदार्थ खावंसं वाटतं इज अन एस्टॅब्लिश्ड फॅक्ट. तर म्हणून म्हणतात की तुम्ही लहानपणापासून पण कीप अन आय की तुम्ही मुलांना साखर किती देताय असं. आणि आता साखर तर कुठून कुठून मिळत असते, म्हणजे लाईक इट्स ऑलमोस्ट, मी नेहमी आय एम ऑलवेज जोकिंग की साखर आणि फॅट हे ओमनी प्रेझेंट आहे फूडमध्ये. की म्हणजे आज दुकानात जाऊन आपण कुठलाही पॅक बंद पदार्थ जर घेतला तर त्याच्यात इधर खूप साखर तरी असते किंवा खूप फॅट तरी असतं, कारण त्याशिवाय तो टेस्टी होऊच नाही शकत पदार्थ असं. आता तू म्हणालीस की साखर एम्प्टी कॅलरीज किंवा तू डायबिटीसचं पण एक्सप्लेन केलं. साखरेने अजून काही डिसीजेस किंवा अजून काही असे हार्म वगैरे असं पण काही होतं का? फ्रॉम अ क्लिनिकल न्यूट्रिशन पॉइंट ऑफ व्ह्यू, आता आमच्याकडे जे पेशंट्स येतात की ज्यांना सपोज काही फंगल इन्फेक्शन आहे किंवा ज्यांना गट हेल्थ इश्यूज आहेत, तुम्हाला IBS आहे, तुम्हाला H. पायलोरीचं इन्फेक्शन होऊन गेलंय, तुम्हाला पेप्टिक अल्सर आहे किंवा तुम्हाला सारखे सारखे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स होत आहेत, तुम्हाला वॅजिनल इन्फेक्शन्स होत आहेत किंवा एक्झिमा, सोरियासिस असे जे प्रकार असतात डर्मॅटॉलॉजिकल, तर असे कुठलेही इन्फेक्शस डिझीज जे असतात त्याचं जेव्हा तुम्ही त्याची ट्रीटमेंट घेत असता तर तेव्हा साखर बंद करणं गरजेचं असतं. का बरं? कारण साखर ही जी आहे ती इट्स अ फूड फॉर दॅट इन्फेक्शन. तर ज्यांना म्हणजे जर आपण फ्रिक्वेंट UTI ज्यांना होत असतो तर त्या बायकांना आपण जर आपण त्यांची साखर बंद केली तर त्याचं रिकरन्स जरा थोडं कमी होतं. पूर्णपणे जाता अशातला भाग नाही, कारण युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हे खूप पटकन सहज होऊ शकतं तुम्हाला. पण साखर जर तुम्ही कमी केलीत ना तुमच्या याच्यातली किंवा बंद केलीत तर तुमचे जे वरचेवर होणारे जे UTI असतात तर त्याचं रिकरन्स कमी होतं. सिमिलरली जर तुम्हाला कुठले फंगल इन्फेक्शन्स असतील तर कारण खूप प्रकारचे फंगल इन्फेक्शन्स होऊ शकतात, म्हणजे इवन काही प्रकारचे रॅशेस किंवा असं पण बरेच इन्फेक्शन्स असतात. तर तेव्हा पण जर तुम्ही साखर बंद केली किंवा आम्ही नाही सांगतो किंवा तुम्ही साखर बंद करा आता, कारण ती साखर जी तुम्ही अन्नातनं घेताय ती त्या इन्फेक्शनला खाद्य पुरवतीये. सो इट्स ऍक्च्युअली गोइंग टू इन्क्रीज युअर इन्फेक्शन. मग तुम्ही एकीकडे अँटीबायोटिक्स घेताय, गोळ्या घेताय आणि मग दुसरीकडे सरबतात साखर घालून पिताय का तर बरं नाहीये म्हणून. दॅट इज काउंटर इंट्युटिव्ह. तसं नका करू, ते बंद करा असं साखर. आणि IBS वगैरे पण जेव्हा असतो ना, कारण हल्ली आता IBS पण खूप त्याचा अवेअरनेसही वाढलाय आणि एक्स्ट्रीम स्ट्रेस असल्यामुळे पण IBSचे पेशंट्स बरेच वाढलेत हल्ली. तर IBS मध्ये पण आम्ही म्हणतो की तुम्ही साखर बंद करा, कारण त्याचं इम्पॅक्ट, कारण तुम्ही फ्री शुगर खात असाल की चहातनं काय किंवा कुठल्याही पदार्थातनं तुम्ही जर ॲडेड शुगर खाताय तर ती साखर जी आहे ती जाऊन जे बॅड बॅक्टेरिया असतात किंवा नॉट सो गुड बॅक्टेरिया जे आहेत आपल्या गटमध्ये, तर त्यांना ते वाढवतात त्यांचा नंबर. सो इन्स्टेड ऑफ इन्क्रीजिंग द गुड बॅक्टेरिया यू एंड अप इन्क्रीजिंग द बॅड बॅक्टेरिया, जे तुम्हाला नुकसान करणार आहे, तुमची इम्युनिटी कमी करणार आहे, तुमची तब्येत खराब करणार आहे त्याला. म्हणून ते एक मात्र आहे की जरी डायरेक्ट साखरेचं असं अडिक्शन नसलं तरी तुला कुठेच कुणीही असं तुम्हाला आढळणार नाही जे म्हणतायत, एस्पेशली फ्रॉम द मेडिकल फील्ड, की जे तुम्हाला सांगतील की नाही नाही साखर चांगली असते जाऊन खा, असं कोणी म्हणणार नाही कधीच. कारण ॲज सच जर आपण पाहायला गेलं, काही म्हणतात ना की अरे मला कोणीतरी विचारलं होतं मागे एका वर्कशॉपमध्ये, कॉर्पोरेट वर्कशॉप काहीतरी चालू होता, तर तेव्हा ते म्हणे की पण मॅडम तुम्ही जेव्हा म्हणता की साखर म्हणजे हे करा किंवा बी वेअर ऑफ हाऊ मच शुगर युअर इटिंग, तर पण जसं आपल्याला बाकी सगळ्या न्यूट्रिएंट्सची गरज असते तशी साखरेची पण काही रिक्वायरमेंट तर असेलच की नाही, हा पण एक प्रश्न असतो की आपण म्हणतो की थोडंसं मीठ खाल्लं पाहिजे, थोडंसं तूप खाल्लं पाहिजे, तर तसं साखरेचं काय? तर साखरेची अशी आपली अजिबात रिक्वायरमेंट नसते, कुणाचीच, बाळांची पण नसते. कारण आपल्याला साखरेतनं जी एनर्जी मिळते ती आपल्याला बाकी पदार्थातनं मिळत असते. म्हणजे साधं सांगायचं तर आपल्याला साखरेतनं जे मिळणारं शुगर्स आहेत तर ते आपल्याला जेव्हा भात आपण खातो त्याचं पण जेव्हा डायजेशन होतं तेव्हा आपल्याला एंड ऑफ इट आपल्याला शुगर्स किंवा ग्लुकोजच मिळत असतं. तर त्यामुळे अजून एक्स्ट्रा साखर खायची कुणालाच गरज नसते, बाळांना सुद्धा नाही.
पण मग साखर खायचीच नाही? नाही खायची. म्हणजे गरज नाहीच आहे. असं काही नाही की मला साखरेची डेफिशियन्सी होणार आहे वगैरे किंवा साखरेच्या डेफिशियन्सीमुळे मला काही आजार झाले का माझे केस गळायला लागले, अशातलं काही होणार नाही. उलट जर तुम्हाला डॅन्ड्रफ असेल किंवा तुम्हाला काही केसात पण असे काही इन्फेक्शन झालेले असतील किंवा स्किन इन्फेक्शन्स असतील आणि तुम्ही साखर बंद केली तर ते बरं व्हायला मदत होते उलट. दॅट इज द होल थिंग. तू मगाशी म्हणाली की साखर अँड फॅट इज ओमनी प्रेझेंट. तर ते का? अगं कारण जर तू हल्ली कुठलाही पदार्थ घेशील, म्हणजे त्या दिवशी ना मी एक चिप्सचं पॅकेट बघितलं अँड आय एम नॉट जोकिंग. चिप्स म्हणजे आपण बटाट्याचे वेफर्स जे असतात त्याच्यात साखरेचं काम काय आहे? पण तुझं ते लेबल वाचलं तर त्याच्यात पण ऍडेड शुगर 5 ग्रॅम असतं. मी जर जाऊन गोड पदार्थ घेतेय आणि त्याच्यात साखर असणं तर ठीक आहे, ते तरी कळतंय आपल्याला की नाही की आपण शंकरपाळे घेतोय, लाडू घेतोय, बिस्किटं घेतोय, हे गोड पदार्थ आहेत, तर त्याच्यात ऍडेड शुगर असणं कळतंय. पण तुम्हाला हल्ली जे सेवरी पदार्थ आहेत त्याच्यात पण शुगर असते सगळीकडे. तर त्यामुळे तुम्ही आणि ऍडेड शुगर म्हणून मी म्हणलं ना ओमनी प्रेझेंट, कारण आपल्याला कळतही नाही. म्हणजे जर तुम्ही लक्ष नाही दिलं, तुम्ही लेबल नाही वाचलं तर तुमचं दिवसभराचं शुगर इनटेक खूप जास्त वाढू शकतं. टू गिव्ह यू अ सिम्पल एक्झाम्पल, ओके. हे एक साधारणपणे ज्या पद्धतीनं सगळे पॅकेज्ड फूड्स खातात किंवा नकळत साखर कशी खाल्ली जाते ते मी सांगते तुला. सकाळी तुम्ही साखर घातलेला चहा, तिथं तुमच्या हाताने तुम्ही घातलेली साखर आहे, तर ते दॅट इज नॉट हिडन शुगर. आय एम टॉकिंग अबाउट हिडन शुगर्स, ऍडेड शुगर्स. तर ती साखर घातलीत, त्याच्यावर बिस्किटं खाल्लीत. त्या बिस्किटात म्हणजे प्रत्येक बिस्किटात एक एक चमचा किंवा त्याच्या वर एवढी साखर असते. जर आपण बिस्किटाचा पुडा, आपण बघ चहात नको मला कमी साखरेचा चहा कर असं सांगतो आणि मग त्याच्याबरोबर 4 ती बिस्किटं खाल्ली की झाले ना तुमचे 4 चमचे साखर तिथेच गेली. मग तुम्ही दिवसभरातनं जेव्हा आम्ही शुगर इनटेक किती असलं पाहिजे तुमचं किंवा लिमिट कुठे करा, तर द होल डेज शुगर इनटेक शुड नॉट बी मोर दॅन 5 टीस्पून. 5 चमचे साखरेच्या वर कुणीही, म्हणजे तेवढंही खायची गरज नाहीच आहे खरं, पण तुम्हाला जर खायचंच आहे तर मग तितकं लिमिट करा की 5 चमच्याच्या वर गेलं नाही पाहिजे. मग आता जर माझ्या दिवसाची सुरुवात अर्धा चमचा चहा आणि त्याच्यावर 4 चमचे हे बिस्किटात गेले, जरी मी ती 2च खाल्ली पण ती मोठी बिस्किटं होती ज्याच्यात 5 to 10 ग्रॅम% जर साखर होती, तर माझ्या दिवसभराचा साखरेचा कोटा तिथेच संपला. पण मी काय केलं, त्याच्यानंतर खाल्लं, मी ऑमलेट खाल्लं, त्याच्यावर ब्रेड खाल्ला. ब्रेडमध्ये पण साखर आहे आणि थोडी थोडी की नाही. तुम्ही घरी ब्रेड जर कराल तर तुम्ही अर्धा किलो ब्रेड करणार, त्याच्यात 1 चमचा साखर घालाल. बाहेरचा विकतचा ब्रेड घेतला की त्याच्यात प्रत्येक स्लाइसमध्ये तुम्हाला अर्धा चमचा साखर असते. मग असे जर मी 4 स्लाइस खाल्ले, मग त्याच्यावर त्या ऑमलेट बरोबर घातलं सॉस म्हणजे केचप. केचपमध्ये पण 15% साखर आहे. पण हे म्हणजे मी तुला कमी साखरेवालं केचप सांगते, याच्याहून जास्त साखरेवालं केचप असतं. मग जर तुम्ही तसं खाताय, किती अजून तर जेवण आणि स्नॅक आणि डिनर सगळं बाकी आहे. आय हॅव ऑलरेडी इटन, इफ आय एम इटिंग लाईक दिस, माझं ऑलरेडी 15 चमचे साखर तर खाऊन झालीच जागी. दॅट इज वाय यू नीड टू बी व्हेरी केअरफुल अबाउट ऍडेड शुगर. आणि ह्याच्यात जर हे लहान मूल असेल आणि त्याच्यात तुम्ही त्यांना दुधात बरोबर दूध पित नाही, दूध पी म्हणून त्याच्यावर त्या चॉकलेटच्या पावडरी जर घातल्या, ते तुम्हाला वाटतं ती चॉकलेटची पावडर आहे पण ती साखरेचीच पावडर असते. आणि हल्ली तर इंस्टाग्राम वगैरे पण बरेच काही रील्स फेमस झाले, त्याच्यात पण आपल्याला कळलंय की एनिवे तुम्ही पॅकेट जर वाचलं तर जर ते मॉल्ट ड्रिंक आहे, मॉल्ट इज नथिंग बट मॉल्टोज. तर मॉल्टोज जे आहे ते साखर आहे. तर तुम्हाला मॉल्ट ड्रिंक जे तुम्ही पिताय किंवा त्याच्यातनं काही तुम्हाला व्हिटॅमिन मिनरलसाठी पिताय, तर तसं ना करते साखरच आहे ती. दॅट्स ऑल्सो शुगर. सो हिडन शुगर इज एव्हरीवेअर. आणि तुम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवणं किंवा त्या पॅकचं जे काही तुम्ही खाताय पदार्थ त्याचं न्यूट्रिएंट लेबल वाचणं. कारण FSSAIनी हे मॅन्डेट दिलेलं आहे, कंपल्सरी प्रत्येक कंपनीला जो काही खाण्याचा पदार्थ बनवतात त्याच्यावर त्यांना ऍडेड शुगर किती आहे हे लिहिणं कंपल्सरी आहे. ते लिहावंच लागतं त्यांना. मग त्यामुळे तुम्हाला इट बिकम्स इझियर फॉर अस टू मेक अ चॉईस की जर आता ह्याच्यात एवढी ऍडेड शुगर आहे. नूडल्समध्ये असतात, इन्स्टंट नूडल्समध्ये साखर, तो गोडाचा पदार्थ नाहीये की नाही. पण आणि हे असं का होतं, कारण साखर जेव्हा आपण ऍड करतो किंवा फॅट जेव्हा तुम्ही वाढवता तेव्हा टेस्ट फॅक्टर वाढतं.
तुम्हाला जे आपल्याला वाटतं ना की असं अजिनोमोटोच लोकांना वाटतं की त्याची चवी वाढायला घालवतात. फक्त अजिनोमोटो नाही, साखर पण त्याने चव वाढते सेवरी पदार्थाची पण, म्हणून ते घालतात त्याच्यात. त्यामुळे तुम्ही हिडन शुगर्सकडे पण लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि एक लक्षात घ्या की ते फक्त जेव्हा तुम्ही पॅकबंद गोडच पदार्थ घेता असं नाही, तुम्ही तिखटाचे किंवा आंबट पदार्थात पण साखर असू शकते. जॅम वगैरे सारखे तर ते साखरेचेच असतात. एक दुसरं म्हणजे च्यवनप्राश. च्यवनप्राशमध्ये पण खूप साखर असते आणि च्यवनप्राश आपण उठल्या उठल्या सकाळ रात्री मुलांना देतो, लहान मुलांना. थंडीत तर एकदम जो तो च्यवनप्राश खात असतो की सर्दी होऊ नये म्हणून. हे लक्षात न घेता की तुम्ही जास्त साखर जर खाल्ली तर तुमचे सर्दीचे एपिसोड्स वाढू शकतात, कारण तुमची इम्युनिटी कमी होऊ शकते अतिसाखर जर तुम्ही खात असाल तर. किंवा इन्फेक्शन आहे ते अजून जास्त वाढू शकतं, कारण तुम्ही गोडाचं साखर खाल्लीत म्हणून असं. तर त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं. हिडन शुगर्स. आज मला तर खूप मजा आली हे सगळं ऐकून. आणि ॲज युज्युअल नवीन गोष्टी कळाल्या की हे हिडन शुगर्सचं एवढं माहिती नव्हतं. न कळत आपल्या पोटात किती साखर जाते ते एक नवीन कळलं. तुम्हाला पण जर हा एपिसोड आवडला असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा, किंवा तुम्ही आम्हाला ईमेल पण करू शकता, तसं मराठी@gmail.com. आणि जे जे गुळाचा चहा पितायत त्या सगळ्यांपर्यंत, किंवा साखर सोडून गुळ खातायत, सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि सबस्क्राईब पण करायचं विसरू नका. नेहमीच लक्षात ठेवा, तुमचं आणि आमचं सेम असतं.